नागपूरहून पुण्याकडे जाणारी कार बनगाव लाहुकी फाटा चौकात दुभाजकावर जाऊन आदळली आणि काही क्षणातच पेट घेतलाय। सुदैवाने कारमधील 5ही जण वेळेवर बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे। नागपूरहून पुण्याकडे जाणारी कार समृद्धी महामार्गावरून करमाडकडे येत असताना बनगाव लाहुकी फाटा येथे चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्यानं कार सरळ हवेत उडाली आणि चौकातील दुभाजकावर जाऊन धडकली। या धडकेनंतर कारने अचानक पेट घेतला, पण सुदैवाने आत असलेले अनिकेत दत्तात्रय झिरपे, दत्तात्रय गणपत झिरपे, केतकी दत्तात्रय झिरपे, कोमल अशोक गायकवाड आणि कल्पना अशोक गायकवाड हे 5ही जण वेळेवर बाहेर पडले। मात्र या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत। तर या अपघातानंतर काही मिनिटातच कार पूर्णतः जळून खाक झाली। स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली। घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाने आग विझवली, परंतु तोपर्यंत कार पूर्ण जळाली होती। दरम्यान या ठिकाणी हा तिसरा अपघात झाला आहे। स्थानिकांच्या मते चौकातील हा गतिरोधक वाहनांना अचानक धक्का देत असून चालकांना त्याचा अंदाज न आल्याने वारंवार अपघात घडत आहेत। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून करमाड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे।